नमस्कार मित्रांनो, निफ्टी तसंच बँक निफ्टीसाठी उद्याची ट्रेडिंग स्ट्रॅटेजी आपण डिस्कस करणार आहोत. तसंच लास्ट व्हिडिओमध्ये ज्या लेवल आपण दिलेलं होतं, जे प्रिडिक्शन आपण केलेलं होतं त्याबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. आपण इथं बघू शकतो अपर साईडला आपल्याला रेजिस्टन्स रेंज होती 21,700च्या वरती. आपलं मार्केट जे आहे ना निफ्टी, ते या लेवलच्या वरती ओपन तर झालं, पण पहिल्या कॅन्डलने चांगला एक ग्रीन मध्ये क्लोजिंग दिल्यानंतर सेकंड कॅन्डल नंतर फॉलोअप कुठे आलेला नाही. आपण इथे जर बघितलं तर म्हणावं तसा फॉलोअप कुठेच आला नाही. 2-3 अटेम्प्ट झाले, त्याच्यानंतर फॉलोअप आला नाही, परत एकदा फॉल आला आणि ऑलमोस्ट दिवसभर आपण इथं बघू शकतो 21,700 ते 680 ह्या ही जी लेवल आहे ना, याच्या आसपासच मार्केटने आपल्याला ट्रेड केलेलं दिसतंय. एंडला आपल्याला जर बघितलं तर दोन्हीकडे मार्केटने ट्रॅप केलेलं आहे. बघू शकतो आपण एक बेरिश मूव्ह आला, त्याला काउंटर करण्यासाठी परत एक बुलिश मूव्ह येऊन मार्केट जे आहे ते 21,700च्या वरती क्लोज झालेलं आपल्याला दिसतंय. बँक निफ्टीबद्दल बघून घ्या. बँक निफ्टीमध्ये कशा प्रकारे आपल्याला मोमेंटम आज बघायला मिळालं, तर बँक निफ्टीमध्ये बघू शकतो आपण एक्झॅक्टली आपलं जे रेजिस्टन्स होतं तिथूनच मार्केटने फॉल आलेलं आहे. एक छोटंसं एक डाऊन ट्रेंड आपल्याला मिळालं इथपर्यंत टार्गेटचं ब्रेकडाऊन दिला, फेक ब्रेकडाऊन. त्याच्यानंतर आपण बघू शकतो परत एकदा रिकव्हरी येऊन या रेंजच्या मध्येच आपल्याला क्लोजिंग दिलेली दिसते. तर ओव्हरऑल जर बघितलं तर एक मिक्स्ड रिस्पॉन्स दोन्ही साईडने बघायला मिळाला. बिअर अटॅक पण आणि थोडंसं बुलिश मोमेंटम पण एंडला आपल्याला कंटिन्यू होताना दिसलं. दोन्हीकडे रिटेल ट्रेडर्स ट्रॅप होतील अशा प्रकारची परिस्थिती बनताना दिसली. पण आपण क्लिअर होतो. तुम्हाला जर आठवत असेल तर मी आदल्या दिवशीच सांगितलेलं होतं की जे काय मोमेंटम आहे ते आपल्याला आदल्या दिवशीच्या मार्केटमध्ये थोडंफार मिळालेलं आहे. त्याच्यामुळे 5 तारखेला तसेही लो व्हॉल्यूम डे असू शकतो, म्हणून 5 तारखेला फ्रायडेला ज्यांनी आदल्या दिवशी बऱ्यापैकी ट्रेड करून बनवलेला असेल काही, तर त्यांनी न ट्रेड केलेलं बरं. तर आपण त्यानुसार जर बघितलं तर जसं एक्सपेक्ट करत होतो तसाच आपल्याला मोस्ट प्रॉबेबली दिवस बघायला मिळाला. एक प्रोबॅबिलिटी मी वर्तवली होती आणि ती तशी म्हणावी तशी वर्क झाली नाही, हे मी मान्य करतो. की ज्याच्यामध्ये मी सांगितलं होतं 21,700च्या वरती जर चांगली क्लोजिंग देत असेल आणि पहिली कॅन्डल जर चांगली ग्रीन बनली तर प्रोबॅबिलिटी आहे की 840 पर्यंतची लेवल मार्केटला इझिली पाहिजे, शक्यता आपल्याला दिसत होती. पण आपण इथं जर बघितलं तर फॉलोअप तसा काही आला नाही आणि त्याच्यानंतर मार्केट जे आहे ते ऑलमोस्ट साईडवेज सेशनच, फक्त हे 2 मूव्ह जरा सोडले तर ऑलमोस्ट साईडवेज सेशन देऊनच आपल्याला बंद झालेलं दिसलं. तर आता परवाची म्हणजे सोमवारची प्रोबॅबिलिटी कशी असेल, सोमवारी म्हणजे 8 तारखेला जे मार्केट ओपन होईल त्याची प्रोबॅबिलिटी कशी असेल. आणि त्यातल्या त्यात एक न्यूज येते की सेबीने शॉर्ट सेलिंग जे आहे ना ते बॅन केलेलं आहे. तर ही न्यूज आपल्यासाठी कितपत उपयोगी आहे त्याबद्दलही बोलणार आहोत. तर चला व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये फक्त लेवलसाठी बघू नका, शेवटपर्यंत बघा. आणि आपण जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबही करून टाका. तर चला उद्याची स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. आणि जो रूल आलेला आहे नवीन सेबीचा की त्याच्यात असं म्हणलेलं आहे की शॉर्ट सेलिंग जे आहे ते बॅन केलं जात आहे. पण मोस्ट प्रोबेबली मी जे त्याच्याबद्दल वाचलं, ऐकलं, बघितलं, थोडंसं रिसर्च वगैरे जे केलं, त्यातून मला असं समजतंय की याचा असर मोस्ट प्रोबेबली आपल्यासारख्या रिटेल ट्रेडर्सला पडणार नाही आहे. जे आपण फ्युचर्समध्ये करतो. जर तुम्हाला एखादं शॉर्ट करायचं आहे, एखादा स्टॉक ऑप्शन्स किंवा इंडेक्स एखादा शॉर्ट करायचं आहे, तर तुम्ही जे फ्युचर्स मार्केट जास्त डेरिव्हेटिव्ह पुट किंवा फ्युचर्समध्ये ते करू शकता, अजूनही करू शकाल. फक्त प्रॉब्लेम कोणासाठी आहे माहिती आहे का किंवा हा रूल कोणासाठी काढलेला आहे. जे मोठे मोठे FIIs जे असतात, जे मोठे मोठे इन्स्टिट्यूशन्स जे असतात, त्यांना काहींना परमिशन असते की जे कॅश मार्केट असतं, कॅश मार्केटमध्ये ते शॉर्ट करू शकतात. तर अशा लोकांवर बॅन आणलेला आहे आणि त्या ॲक्टिव्हिटीला बॅन आणलेला आहे. आणि म्हणजे बॅन म्हणजे तसा कंप्लीट बॅन नाही, पण ज्यांना कोणाला शॉर्ट करायचं असेल तर त्यांच्यासाठी आधी अपफ्रंट ते डिस्क्लोज करावं लागेल त्यांना, की अशी एक प्रकारचं त्यांना एक सर्क्युलर द्यावं लागेल की आम्ही अशा अशा स्टॉक्स किंवा याच्यामध्ये शॉर्ट हे करतो आहे. तर अशा प्रकारचं काहीतरी तो रूल आहे, ज्याचा असर आपल्या रिटेल ट्रेडरवर तरी सध्या तरी काही नाही आहे. तर आपण रेग्युलरली जशा आपल्या ॲक्टिव्हिटीज होत्या, जे काय आपण शॉर्ट करायचो किंवा लाँग करायचो, आणि ते पण जे पोझिशनल करतात त्यांच्यासाठी आहे. जे इंट्राडेमध्ये सौदा कट करतात त्यांच्यासाठी तर तो विषयच नाही. आणि मोस्ट प्रोबेबली आपण जे बोलतोय याच्यामध्ये आपल्या व्हिडिओजमध्ये ते इंट्राडेबद्दलच बोलतो, थोडंफार पोझिशनलीबद्दलही असतं. पण पोझिशनललाही तसं रिटेल ट्रेडरला काही अडचण नाही आहे. तर चला उद्यासाठी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया. थोडंसं डेटाकडे नजर टाकूया. डेटा काय सांगतोय. डेटाकडे जर नजर टाकली तर निफ्टीची 11 जानेवारीला एक्सपायरी असणार आहे. 0.88च्या आसपास PCR आहे. न्यूट्रलच्या खाली आलेल्या ओव्हरसोल्डकडे थोडीशी वाटचाल चालताना दिसते. पण कालच्या सेशनमध्ये जर बघितलं ना तर इंटॅक्ट आहेत आणखीन सपोर्ट डाऊन साईडचे. 21,000 पासून तर स्ट्रॉंग सपोर्ट 21,500 पर्यंत बनलेला दिसतोय. 21,700ला पुट रायटर कॉल रायटरमध्ये थोडीशी टफ चालताना आपल्याला दिसते. इकडं सिमिलर प्रमाणात आपल्याला रेजिस्टन्सही बनलेले दिसत आहे. क्लोजेस्ट रेजिस्टन्स 700चा जरा सोडला, इथं टफ फाईट चालू आहे. 700चा जरा सोडला तर 21,800ची लेवल आपल्याला बनताना दिसते.
आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर मध्ये स्ट्रॉंग ॲज सच रेजिस्टन्स कुठे नाही आहे. तो डिरेक्टली आपल्याला दिसतोय 22,300च्या आसपास. बँक निफ्टीबद्दल बघून घ्या. बँक निफ्टीचा 0.74च्या आसपास आहे. निफ्टीसारखीच परिस्थिती आहे. 10 जानेवारीला एक्सपायरी असणार आहे. इकडे सिमिलर प्रमाणात सपोर्ट रेजिस्टन्स बनलेला आहे. इथं 48,000च्या लेवलला टप चालू आहे कॉल रायटर पुट रायटरमध्ये. डाऊन साईडला जर इकडे बघितलं तर डिरेक्टली मग 47,500ला सपोर्ट आहे आणि सिमिलर याच्या विरुद्ध जर बघितलं डिरेक्टली 48,500च्या आसपास आपल्याला रेजिस्टन्स बनलेला दिसत आहे. तर हा एक मिडल पॉईंट आहे. याच्या खाली 500 पॉईंट आणि याच्या खाली 500 पॉईंट असा एक स्कोप आपल्याला कुठेतरी डेटावरून बनलेला दिसतोय. पण चार्ट काय सांगतोय तेही आपण डिटेलमध्ये बघणार आहोत. तर चला वन डेचा टाइम फ्रेम घेऊया आपला. वन डेच्या टाइम फ्रेमवरती आपल्याला काय परिस्थिती बनताना दिसते. तर आपण जर इथं बघितलं तर क्लिअर कट जो पॅटर्न होता डाऊन साईडने जो आलेला आहे आपल्याला सपोर्ट घेत आलेला आहे आणि जो बुलिश पॅटर्न आहे तर तो वन डेवरती तरी इंटॅक्ट दिसतो आहे. याच्यामध्ये ॲज सच काही प्रॉब्लेम नाही अनलेस अँड अंटिल जरा ही लेटेस्ट कॅन्डल जी बनलेली आहे ना याने जरा रेडमध्ये जर क्लोजिंग दिली असती तर थोडंसं प्रॉब्लेमॅटिक सिच्युएशन बनताना दिसली असते आपल्याला. पण तसं काही झालेलं नाही. मार्केटने ॲट द एंड रिकवर केलं. थोडंसं एंडिंगमध्ये रिकवर केलं आणि 700ची जी लेवल होती राऊंड लेवल त्याच्यावरती क्लोजिंग देण्यात सस्टेनेबल झालेलं आहे. आपण जर इथं बघितलं बाईंग आली, इथं सपोर्ट घेतला एक्झॅक्टली याच लेवलच्या आसपास आणि इथून परत एकदा बाईंग आपल्याला इनिशिएट होताना दिसतोय. तर एक हायर हाय आणि एक प्रिव्हियस लोपेक्षा वरती क्लोजिंग देणं नंतरच्या लोची हे पॅटर्न सध्या तरी इंटॅक्ट आहे. इथं जर रेडमध्ये क्लोजिंग दिली असती तर शक्यतो होऊ शकलं असतं की थोडंसं परत एकदा प्रॉफिट बुकिंग येऊन किंवा थोडंसं परत एकदा करेक्शन येऊन या लेवलला आसपास मार्केटने परत एकदा टेस्ट केलं असतं. तशी एक परिस्थिती बनण्याची प्रोबॅबिलिटी थोडीशी जास्त बनलेली आपल्याला दिसली असते. थोडंसं वीकली टाइम फ्रेमकडे जाऊया. वीकली टाइम फ्रेमवर जाऊन थोडासा एक क्लिअर कट आयडिया घेऊया आपण वीकली टाइम फ्रेमवरती काय दिसत आहे. तर इथं थोडंसं पिक्चर क्लिअर होताना तुम्हाला दिसेल मित्रांनो. हा जो मोठा गॅपअप आपल्याला बघायला मिळाला होता इलेक्शन डेची रॅली होती याच्यानंतरचं सेशन कसं दिसतंय बघा. हे दोन बुलिश कॅन्डल बनल्या, करेक्शन आलं, सेम वीकमध्ये मार्केटने पॉज घेतलं आणि त्याच्यानंतर परत रॅली आली. नेक्स्ट जर बघितलं तर मार्केटने परत एकदा करेक्शन घेतलं, सेम वीकमध्ये पॉज घेतलं, करेक्शन येऊन थोडंसं पॉज घेतलं आणि परत एकदा रॅली आली. तर हा सिनारिओ जर लक्षात घेतला तर रॅली येण्याचे चान्सेस थोडेसे परत एकदा पुढच्या वीकमध्ये ते जास्त बनलेले आपल्याला दिसत आहे आणि मंडेपासून त्याची सुरुवात व्हायला तर पाहिजे. ओव्हरऑल ही एक थिअरी तरी सध्या सांगते आहे. पण आपण याच्या बेसिसवर अंदाधून ट्रेड घेऊ का तर अजिबात नाही. आपल्याकडे लेवल्स आहेत, त्या लेवल्सला मार्केटने जर रिस्पेक्ट दिलं तर त्या हिशोबाने आपण ट्रेड घेणार, आपल्या प्लॅननुसार काम करणार. प्लॅन आपल्या विरोधात जर जाताना दिसत असेल तर छोटासा एसल देऊन निघून जायचं आहे. 100% प्रोबॅबिलिटी येईल असं मीही क्लेम करत नाही आणि कोणी जर तुम्हाला तसं क्लेम करून देत असेल आणि हे करत असेल तर थोडंसं तिथं सावध व्हायचं आहे. मी कधीच 100% प्रोबॅबिलिटी क्लेम करत नाही. सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस करतो. आपल्याला जी फिट बसेल ॲट द डे ऑफ ट्रेडिंग त्याच्यानुसार आपण एक्झिक्यूट करतो आणि नाही जाताना दिसलं त्या हिशोबाने तर आपण सोडून देतो. ट्रेड करत नाही, छोटासा स्टॉप लॉस देऊन निघून जातो. हेच करणं अपेक्षित असतं. तुम्ही कितीही सक्सेसफुल ट्रेडर व्हाल, हे जे चक्र आहे ना याच्यापासून तुम्ही वाचू शकत नाही. तुमच्या हातात फक्त हे राहील की तुम्ही किती कमी लॉस करता. एक परफेक्ट डे जर तुम्ही कॅप्चर केला त्याच्यानंतर जर एखादा दुसरा असा दिवस आला ज्या दिवशी तुमचं ॲनालिसिस तुमच्या विरोधात जात आहे तर त्या दिवशी तुम्ही तुमचं टेम्परामेंट कसं कंट्रोल करता आणि किती कमी लॉस देऊन बाहेर निघता मार्केटला तेवढं पेशन्स ठेवून, तर ती गोष्ट तुम्हाला मार्केटला मध्ये सस्टेन करायला जास्तीत जास्त दिवस मदत ठेवेल. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती बघूया आपण कशा प्रकारे आपल्याला मार्केट ट्रेड करताना दिसू शकतं. तर मोस्ट प्रोबेबली गॅपअपची प्रोबॅबिलिटी आहे का तर हो मला दिसते. कारण की मार्केटने एंडला आपण जर बघितलं तर चांगली रिकव्हरी देऊन अपर साईडलाच वरती क्लोजिंग केलेली आहे. असं नाही की फक्त परत एकदा इथं ट्रॅप केलं आणि परत एकदा इथून डाऊन साईडला रॅली चालू झाली, तसं झालेलं नाही. आलं आणि वरती सस्टेन झालं आहे, विशेष करून 700च्या लेवलच्या वरती. तर मी परत एकदा प्रोबॅबिलिटी वर्तवतो की एक गॅपअप शक्यतो होऊ शकतो. वीकली टाइम फ्रेम आपण जो बघितला, जो पॅटर्न बनतोय त्याला रिस्पेक्ट करून मार्केट याची सुरुवात करू शकतं मंडेपासून आणि त्याचं कन्फर्मेशन येईल आपल्याला जर मार्केटमध्ये तशी रॅली आपल्याला बघायला मिळाली, म्हणजे गॅपअप जर बघायला मिळाला तर याच्यामध्ये क्रुशियल लेवल कुठली आहे तर 700च्या लेवलला तर ऑलरेडी भांडणं चालूच आहे. आपण तिथं बघतोच आहे मोठ्या मोठ्या प्लेयर्सचे, त्याच्यात आपलं काम नसतं. आणि इथं जर बघितलं
तर प्रिव्हियस रेजिस्टन्स पण मार्केटने 750च्या आसपास घेतलेला आहे. तर 50 पॉईंट्स इकडे तिकडे आपण सपोर्ट एक्सपेक्ट करू शकतो. तर डाऊन साईडला 640ची लेवल एक क्लिअर कट सपोर्ट आहे. इकडे जर बघितलं तर प्रिव्हियस लेवलच्या आसपासच मार्केटने सपोर्ट घेतलेला आहे. हा पूर्ण झोन मित्रांनो 640 पासून तर 630 हा कंप्लीट झोन जो आहे मी एकदम एंड पॉईंट मार्क करत असतो. ती गोष्ट एकदा तुम्ही फक्त लक्षात घ्या. तर या लेवलच्या आसपास मार्केट आपल्याला सपोर्ट घेताना दिसू शकतं. अपर साईडला रेजिस्टन्स मार्केटला दिसतंय 750च्या लेवलला, 750 ते 760च्या लेवलला. या लेवलच्या वरती जर मार्केट ओपनिंग देत असेल तर वेल अँड गुड. फक्त आपल्याला पहिलं काय बघायचं आहे की मार्केटला फॉलो थ्रू चांगला येतोय का पहिल्या ग्रीन कॅन्डल नंतर. त्या केसमध्ये आपण त्या कॅन्डलचा लो जो आहे तो एसएल ठेवून बऱ्यापैकी आपण ती रॅली मॉर्निंगचं जे मोमेंटम असतं ते कॅप्चर करू शकतो. आणि आणखीन एक मित्रांनो, बऱ्याच जणांचा प्रश्न असा असतो की बऱ्याचदा असं होतं की ही जी कॅन्डल असते ना पहिली ग्रीन कॅन्डल, याला काही लिमिट नसते. ही कधी कधी बऱ्यापैकी बनते किंवा याची जी रॅली येण्याची हे जे असतं व्हॉल्यूम असतं हे खूप मोठं असते, याची साईज जी असते ती खूप मोठी असते. अशा वेळेला एवढं मोठं स्टॉप लॉस ठेवणं प्रत्येकाला शक्य होत नाही. तर याच्यावरती काय उपाय असला पाहिजे तर तोही मी सांगणार आहे. उद्याच्या दिवशी तुम्ही बघा एक शॉर्ट रील आपण याच्यासाठी बनवूया आपल्या यूट्यूब चॅनलवरती प्लस तसंच इंस्टाग्रामवरती टाकूया. याचे काही आहेत टेक्निक्स की ज्या यूज करून आपण एवढा मोठा स्टॉप लॉस न देण्यापेक्षाही एंट्री कशी करता येईल याच्या काही गोष्टी ट्रायड अँड टेस्टेड आहे त्या आपण फॉलो करू शकतो. तर याच्यावरती मी बनवेल तशी रील उद्या किंवा मंडेच्या सेशनच्या आधी, मंडेच्या व्हिडिओच्या आधी ती रील जी आहे शॉर्ट व्हिडिओ जो आहे तो आपल्या चॅनलवरती पोस्ट करण्याचा मी प्रयत्न करेल. अपर साईडला 760च्या वरती जर मार्केट निघालं तर क्लिअरली 800 पर्यंतचं टार्गेट तर पहिलं आपल्याला दिसतंच आहे. 800-810 पर्यंतचं या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. सेकंड टार्गेट मला दिसतंय 830ची लेवल. तर या दोन लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. आपलं इंडिकेटरही तेच सांगतंय. आणि ओव्हरऑल डेटाकडे जर बघितलं तर इथपर्यंतचं रेजिस्टन्स मार्केटला आहे. या लेवलपर्यंत मार्केट जायला हरकत नाही. डाऊन साईडला जर बोलायला जर गेलं तर आपल्याला कुठे दिसतंय टार्गेट कुठे दिसतंय तर या लेवलच्या आसपास प्रिव्हियस जे आहे तेच इंटॅक्ट आहे. या लेवलसाठी आपण प्रयत्न करू शकतो. 21,500च्या आसपास इथपर्यंत टार्गेट आपल्याला येताना दिसू शकतं. रेंजच्या मध्ये जर ओपन झालं तर त्या केसमध्ये काय प्रोबॅबिलिटी बनताना दिसू शकते. रेंजच्या मध्ये गॅपडाऊन जर थोडंसं ओपन जरा झालं तर मार्केटला परत एकदा थोडंसं स्ट्रगल करायला लागू शकतं. अपर साईडची जर रॅली द्यायची असेल तर कदाचित त्या दिवशी मी थोडंसं एक्सपेक्ट करतो की ह्या रेंजमध्येच मार्केट थोडे मोठे मोमेंटम देताना दिसू शकतं. पण ह्या रेंजमध्ये त्याची प्रोबॅबिलिटी जास्त बनताना आपल्याला दिसते. बँक निफ्टीबद्दल बोलून घेऊया. बँक निफ्टीमध्ये आपल्याला काय परिस्थिती दिसते. वन डेचा टाइम फ्रेम आपला बँक निफ्टीचा काय सांगतोय. बँक निफ्टीमध्ये जर तुम्ही बघितलं वन डेच्या टाइम फ्रेमवरती तर इथे आपण बघू शकतो एक ग्रीन कॅन्डल बनली आहे. याच्यामध्ये थोडंसं बुलिश मोमेंटम आलं, ग्रीन कॅन्डल बनली आणि सेम जसं मी वीकली टाइम फ्रेमवर दाखवलं होतं निफ्टीमध्ये तशाच प्रकारचं सिनारिओ इथं बनताना दिसतो. एक पॉज घेतला, करेक्शन आलं, पॉज घेऊन रिकव्हरी होऊन परत इथं एकदा पॉज घेतलेला आहे. तर अपर साईडला या लेवलच्या वरती जर निघालं मार्केट तर इथून बऱ्यापैकी रॅली हे जे आहे कंटिन्युएशनमध्ये जाताना आपल्याला दिसू शकतं. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती येऊया. 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती कुठल्या लेवल्स आपल्याला रिलेव्हंट दिसत आहे तर सेम त्याच आपण जर इथं आजही बघितलं तर त्या रेंजच्या मध्येच मार्केटने काम केलेलं आहे. म्हणून फार जास्त काही इथं आपल्याला ॲनालिसिस करण्यासारखं नाही आहे. अपर साईडला रेंज आपली अजून इंटॅक्ट आहे 48,450च्या आसपास आणि डाऊन साईडला सपोर्ट जे दिसत आहे ते 48,000च्या आसपास. याच्या खाली जरा निघालं तर या लेवलपर्यंत टार्गेट इझिली येऊ शकतं 47,663 पर्यंत. अपर साईडला आपल्याला पहिलं टार्गेट या लेवलच्या आसपास 600 ते 700च्या आसपास, 48,700च्या आसपास. सेकंड टार्गेट मला बनताना दिसतंय डिरेक्टली मग 48,850 ते 900ची लेवल. या लेवलपर्यंत कुठेतरी मार्केट आपल्याला जाण्याची प्रोबॅबिलिटी बनताना दिसते. डेटावरती पण आणि आपलं इंडिकेटरही काही तशाच प्रकारचं इंडिकेशन देताना आपल्याला दिसतंय. तर अशा प्रकारे सगळ्या प्रोबॅबिलिटीज आपण डिस्कस केलेल्या आहेत. आशा करतो की तुमचा नेक्स्ट ट्रेडिंग सेशनही चांगलाच असेल. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर कृपया लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.